महाराष्ट्र राज्य एस टी कर्मचाऱ्यांनी जे आहे ते एक आंदोलन पुकारलं आहे आणि त्यांची वेतनवाढ फरक ही रक्कम आहे ती राज्य सरकारने थांबवली आहे। त्याविरोधात जे आहे ते महाराष्ट्र राज्य कर्मचारी काँग्रेसचे सेनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे आपल्यासोबत आहेत। सर, नेमकं काय प्रकार आहे, काय आंदोलन करताय तुम्ही आणि नेमक्या तुमच्या मागण्या काय असणार आहेत? बघा, 13 ऑक्टोबर 25ला सर्व संघटनांच्या सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यावेळी आंदोलन सुरू झालं होतं, त्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली होती। त्या बैठकीमध्ये असं ठरलं की 20 ते 24 जो वेतनवाढ फरकाचा हप्ता आहे तो 48 समान हप्ते करून ते द्यायचे। आणि त्या बैठकीला खास बोलवण्यात आलं होतं ओमप्रकाश गुप्ता, जे अर्थ खात्याचे अप्पर मुख्य सचिव आहेत त्यांना, आणि त्यांच्याकडनं वधवून घेतलं होतं। त्याची ऑडिओ क्लिप आमच्याकडे आहे, त्याचे पुरावे आहेत हा, की शिंदे साहेबांनी त्यांना विचारलं, गुप्ता साहेब हे जाहीर करायचं ना, ठीक आहे देणार ना तुम्ही, हो म्हणाले ते। आणि त्याच्यानंतर शिंदे साहेबांनी ही वेतनवाढ फरकाची रक्कम 48 हप्त्यात देण्याचं कबूल केलं। आता खरं तर मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांचा दोष काहीच नाही आहे, एस टी महामंडळाचा सुद्धा काही दोष नाही। एस टी महामंडळाने या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार केला आहे या अगोदर, की 3 महिने तुम्ही हप्ता दिलेला नाही। आता 2 महिने एस टी महामंडळाने आपल्या तिजोरीतनं हा हप्ता दिला, पण आता एस टी महामंडळाकडे पैसेच नाही आहेत, तर मग ते कुठून देणार? म्हणून त्यांनी या महिन्यात दिला नाही आणि तोंडचा घास काढून घेतला आहे अशी परिस्थिती आहे। त्याला जबाबदार अर्थ खाता जबाबदार आहे आणि त्या खात्याचे प्रमुख म्हणून ओमप्रकाश गुप्ता येथे याच्यामध्ये व्यवस्थापन किंवा राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री अजिबात जबाबदार नाही आहेत। बरं, तुम्ही असं म्हणताय की ही बैठक झाली होती, ही बैठकीत त्यांनी शब्द दिला होता आणि आता अर्थ खात्यावरती तुम्ही हे सगळे आरोप करताय। सध्या अजितदादा हयात नाही आहेत, मात्र अजितदादांशी तुमचं कधी काही बोलणं झालं होतं का? आणि अजितदादा असते तर तुम्हाला हा निधी मिळाला असता का? काय वाटते? खरं तर तुम्ही मला भावनिक प्रश्न विचारताय। मी नागपूरच्या आत्ता जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनात अजितदादांना भेटलो। तुम्ही माझ्या स्टेटसवरती किंवा मी फेसबुकला सुद्धा तो फोटो शेअर केला होता। मला अजितदादांनी सांगितलं होतं, बर्गेजी आम्ही देतो आहे म्हणे, असं बोलले ते, आम्ही तुम्हाला दर महिन्याला पैसे देतो आहे। आणि अजित पवारांनी खरं सांगतो तुम्हाला की ते दुसऱ्या दोन्ही ज्यावेळी एस टी महामंडळाला पैसे लागतील त्यावेळी दिलेत। कोरोना काळात त्यांनी तेच अर्थमंत्री होते, 4,000 कोटी रुपये त्यांनी दिले, म्हणजे त्यावेळी तर एस टी पूर्ण बंद होती, 4,000 कोटी रुपये त्यांनी दिले होते। अजितदादांनी कधीही पैसे द्यायला हात आकडता घेतला नाही। पण हे अर्थ खात्यातले जे अधिकारी आहेत ना, अधिकारी का असं करतात? काय वाटतंय, काय एस टी कर्मचाऱ्यांवरती अन्याय होतोय? मग मला काय कळत नाही। हे ओमप्रकाश गुप्ता आहेत, एस टीचे VCMD होते एके काळात, मला वाटतं त्यांचा ते सूड उगवत आहेत काहीतरी, असंच दिसतं याच्यातून। कारण काय, तुम्ही जर कबूल केलेत ना महिन्याला 65 कोटी द्यायचे, तर तुम्ही का देत नाही आहे? तुम्ही पत्रव्यवहार केला आहे। बरं, त्यांचं म्हणणं आहे की उत्पन्न वाढलं पाहिजे, त्याच्यासाठी ते वेळोवेळी विचारत आहेत एस टी महामंडळाच्या व्यवस्थापनाला, ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, उत्पन्न वाढलं पाहिजे, माझं काही म्हणणं नाही। पण आता एस टीचे अधिकारी किंवा कर्मचारी काय घरात जाऊन प्रवासी घेऊन येतील का? बघा, एस टीचं कसं आहे, सीझन वाईज धंदा असतो, कधी दिवाळीत किंवा होळीला किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत नाताळामध्ये हा व्यवसाय चांगला वाढतो, त्यावेळी गाड्यांमध्ये बसायला जागा नसते। पण इतर वेळी आता या महिन्यात प्रवासी कमी झालेत, इथल्या भौगोलिक परिस्थितीवर तर हा व्यवसाय, आणि देशात कुठलंच सार्वजनिक महामंडळ प्रॉफिटमध्ये नाही आहे, आणि हा धंदाच नाही ना, नफ्या तोट्याच्या गणितावर चालतच नाही आहे हा धंदा। तुम्ही तुमची सेना कर्मचारी एस टी सेना तुमची आहे, ती सातत्याने कर्मचाऱ्यांवरती अन्याय होते तिथे आवाज उठवत असते। यावेळेस तुम्ही काहीतरी वेगळं करताय, बोंबा मारो आंदोलन, नेमकं काय असणार आहे त्याचं स्वरूप? हे बघा, आम्ही ग्रामीण भागातले कर्मचारी आहेत सगळे, आम्ही शिमग्याला गावाला बोंबा मारतो, आणि बोंबा मारायचा एक्सपिरियन्स सर्वात जास्त आम्हाला आहे, माझ्यासहित। मी तुम्हाला सांगतो, आता या अर्थ खात्यातल्या अधिकाऱ्यांना, खास करून ओमप्रकाश गुप्तांना बोंब मारल्याशिवाय कळणार नाही, म्हणून ह्या बोंबा मारा आंदोलनाचा टीझर पण आम्ही करणार आहोत। आणि लक्षात घ्या, ह्या बोंबा अशा असतील की त्याला खुर्चीवरनं उठून येऊन आमची दखल घ्यावी लागेल, म्हणून त्यांना आपल्या माध्यमातून इशारा देतो, तुम्ही या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये जर हे लागणारे 192 कोटी रुपये लागतात 3 हप्त्याचे, त्यातले 2 हप्ते एस टीने दिलेत आपल्या तिजोरीतनं, ते जर दिले नाहीत तर याचे परिणाम अर्थ खात्यातल्या अधिकाऱ्यांना भोगावे लागतील।
आणि पुन्हा एकदा सांगतो, आमचा एस टीचं व्यवस्थापन राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री यांच्यावरती आरोप नाही, निव्वळ आणि निव्वळ ओमप्रकाश गुप्ता अर्थ खात्याचे अप्पर मुख्य सचिव त्यांच्यावर आहे ते, आणि तेच यातला खराच झारीतला शुक्राचार्य आहे. आणि वारंवार मी सांगितलेलं आहे, त्यांनी जर निधी दिला नाही तर बघा तुम्ही कशा बोंबा मारतो आणि त्यांची कशी खुर्ची हलवत होतो आमचे कर्मचारी. आंदोलन कधी असणार आहे आणि कसं असणार आहे? आम्ही रितसर 10 दिवसाच्या मुदतपूर्व नोटीस दिली आहे मध्ये पिरियड ठेवून. 24 तारखेला नेमकं अधिवेशन आहे विधिमंडळाचं, आणि त्यावेळी आझाद मैदानामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि तुम्हाला माहीत आहे एस टीची आंदोलनं कशी होतात. एस टीचा कर्मचारी असं आंदोलनाला घाबरणार नाही आहेत, त्यांची ऐतिहासिक आंदोलनं असतात, आणि हे सुद्धा बोंब मारो आंदोलन ऐतिहासिक होईल. आणि म्हणून अर्थ खात्यातल्या अधिकाऱ्यांना आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही लवकरात लवकर ही रक्कम 192 कोटी रुपयाची 3 महिन्याची आहे ती तात्काळ एस टी महामंडळाला वर्ग करा, नाहीतर बोंबाबोंब आंदोलन होणार. आणि ती बोंब अशी असेल की तुम्हाला खुर्चीतून खाली येऊन ही बोंब थांबवावी लागेल, नाहीतर त्याचा अख्ख्या मुंबईला त्रास होईल. नक्कीच, धन्यवाद सर बोलल्याबद्दल. तर एस टी कर्मचाऱ्यांची जी वेतनवाढ फरक रक्कम आहे ती लवकरात लवकर कर्मचाऱ्यांना भेटली पाहिजे, यासाठी जे आहे ते श्रीरंग बर्गे यांची कर्मचारी सेना हे आंदोलन करणार आहे, आणि हे आंदोलन ऐतिहासिक असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी महेंद्र जोयल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.